लोकशाही टिकली पाहिजे, सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे, अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे। पण जातीवादी प्रवृत्तीचे लोक मुद्दामून या देशामध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे मनुवादी प्रवृत्तीचे लोक हळूहळू सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपला कंट्रोल असावा, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि जे इतरही सर्व कोर्ट आहेत या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळतो आणि तिथं कुठंतरी आपला कंट्रोल असावा, जेणेकरून येत्या काळामध्ये मनुस्मृती ज्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी सांगते ना, ज्याला आपण मनुवाद म्हणतो, हा देशामध्ये परत एकदा कुठेतरी आला पाहिजे असा प्रयत्न काही लोकांचा आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही सर्वजण करतो। सामान्य परिवारातला एक व्यक्ती कष्ट करून महामानवांच्या विचाराने सर्वात मोठं पद गाठतो काय, कोट घालतो काय, आणि अशाच व्यक्तीला एक मनुवादी विचाराचे लोक बूट फेकून मारतात काय, हे निषेध करण्यासारखं आहे। पण अखंड भारत, हिंदुस्थान हा संविधानाबरोबर आहे, संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकलं पाहिजे, अशा भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आहोत। काल जर आपण बघितलं, जेव्हा हे प्रकरण झालं, सामान्य लोकांनी लगेच निषेध केला, पुरोगामी विचाराच्या सर्व पक्षांनी निषेध केला, संघटनेने निषेध केला। पण आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर भाजपचे जे नेते त्यांनी 8-8 तास उशिरा तिथं या गोष्टीचा निषेध केला। थातूर मातूर गोष्टींवर लगेच ट्विट करणारे मोठे मोठे भाजपचे नेते हे या एवढ्या मोठ्या घटनेवर ट्विट नाही तर सोशल मीडियावर व्यक्त किती वेळाने होतात तर 8-8 तासाने होतात। पण का होतात? कारण का सर्वसामान्य लोक या गोष्टीचा निषेध तिथं करतात। त्यामुळे हे जे मनुवादी लोक आहेत त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। कितीही त्यांनी ताकद लावली तर या देशातून संविधानाला कुणीही हलवू शकत नाही, अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे। आवाज नाही मागे। अहो, मनुवाद अतिशय घातक असा विचार आहे, तो पूर्वी होता, त्याच्यामुळे जातीवाद या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होता। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला, अनेक महामानवांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकाराने जातीवाद या देशातून संपला। पण परत एकदा जातीवाद यावा यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।